सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी आक्रमणावेळी चीनमध्ये येऊन केलेल्या लष्करी रुग्णसेवेचा आम्हाला अभिमान आहे व त्या सेवेकरता चीन शासन सदैव डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या ऋणात राहील असे प्रतिपादन चीनचे राजदूत एच.ई. झू फेऑंग यांनी सोलापूर शहरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक भेटीप्रसंगी केले. चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेऑंग व मुंबईतील चीनी महावाणिज्य दूत कॉंग झिऑन हुआ यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी 8 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली. यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेऑंग आणि मुंबईतील चीनी महावाणिज्य दूत कॉंग झिऑन हुआ यांनी द्वारकानाथ कोटणीस यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दल आणि त्यांच्या स्मारकासंदर्भात राजदूत एच.ई. झू फेऑंग यांना माहिती दिली. चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेऑंग यांनी स्मारकातील म्युझियम मधील सर्व छायाचित्रे पाहिली. तसेच चीनचे जनरल माओ त्से यांनी त्यावेळी पाठवलेले कृतज्ञता संदेश पत्राचे अवलोकन केले आणि सोलापूर महानगरपालिकेतर्फे जतन केलेल्या स्मारकाबाबत कृतज्ञता व्यक्त करून समाधान व्यक्त केले. यानंतर महापालिकेचे कॅम्प प्रशाला येथे सदिच्छा भेट देत चीनचे भारतातील राजदूत एच.ई. झू फेऑंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या बलिदानाला स्मरणात ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन केले. यापुढे शाळेच्या विकासासाठी पुढे येऊन डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्यासारखे महान विद्यार्थी घडवण्यासाठी आणि सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, प्रशासन अधिकारी संजय जावीर, उप अभियंता किशोर सातपुते, भगवान मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर एच.ई. झू फेऑंग, भारतातील चीनचे राजदूत कॉंग झिऑन हुआ, काउन्सिल जनरल आणि त्यांच्या शिष्टमंडळांनी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी इंद्रभवनासंदर्भातील सर्व माहिती त्यांना दिली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.